नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। तुम्ही आमच्या गावात किती वेळा आले, गावासाठी काय केलं, प्रचारादरम्यान करंदी गावच्या एका तरुणानं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना थेट सवाल केला आणि खासदार कोल्हेंची चांगलीच कोंडी झाली। या प्रश्नाला कोल्हेंनी नक्की काय उत्तर दिलं पाहूया आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये। त्यापूर्वी पाहूया अन्य घडामोडी। आभार तुमचं। आणि मला एक ग्रामस्थांना एक विनंती करायची तुमच्याविषयी की बाबा तुम्ही 4.5 वर्ष झाला किंवा आता 5 वर्ष पूर्ण झाले खासदार झाला, आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केले तेवढं आम्हाला सांगावा। तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं, खासदार कोल्हेंना करंदी गावच्या तरुणाचा थेट सवाल। अमोल कोल्हेंचा उलट प्रश्न, उत्तर देणं मात्र टाळलं। चोरलेली गोष्ट कोणी अभिमानाने मिरवतं का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का? खासदार डॉक्टर कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर साधला निशाणा। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अमोल कोल्हेंच्या रडारवर। मी केलेल्या कामाचं क्रेडिट अमोल कोल्हे आता घेत आहेत। आढळराव पाटलांचा डॉक्टर कोल्हेंवर हल्लाबोल। शिरूर तालुक्यातील गावभेट दरम्यान मोठं विधान। अखेर 28 दिवसानंतर भामासखेड धरणातील आवर्तन बंद। 20 मार्च पासून सुरू असलेल्या आवर्तनामुळे पाणी साठ्यात कमालीची घट। सध्या धरणात 27.47% पाणी साठा, गत वर्षीपेक्षा 17% कमी साठा। आळंदी परिसरातील तडीपार गुंडाची दहशत। हातात कोयता घेऊन गावभर फिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तडीपार आदेशाला भंग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या। केळगावच्या हनुमानवाडी परिसरातील प्रकार। सुरुवातीला बातमी आहे शिरूरमधील गावभेट दौऱ्याची आणि राजकीय चिखलफेकीची। 10 महिन्यांनी पुन्हा एकदा पक्षफुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलं। चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवतं का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवतं का, असे थेट सवाल करत डॉक्टर कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला। खासदार डॉक्टर कोल्हे यांनी मंगळवारी आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावभेट दौऱ्यात बोलत होते। त्यावेळी करंदी गावात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार अशोक पवार, देवदत्त निकम, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर आदी उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री महोदय 2 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। नाना नागपूरकर मुख्यमंत्री, 4 उपमुख्यमंत्री 4 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। बारामतीकर उपमुख्यमंत्री 8-10 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। भारतीय जनता पक्षाचे मंत्री, शिंदे शिवसेनेचे मंत्री हे 2-2 वेळा मतदारसंघात येऊन गेले। एवढी सगळी माणसं, एवढे सगळे मंत्री, एवढे मुख्यमंत्री, एवढे उपमुख्यमंत्री, उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील, आणखी मोठी मोठी नेते येतील, पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतंय एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री, नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेरायला येत असतील तर ही ताकद अमोल कोल्हेची नाही। रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय। लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे, हे ठामपणे सांगू इच्छितो। आणि म्हणूनच आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, मला सांगा, चोरलेली गोष्ट कोणी अभिमानाने मिरवतं का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का? त्यामुळे आपली तुतारी ही मी 2014 ते 18 या काळात केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार कोल्हे आता घेत आहेत। ही कामं त्यांनी केली असं ते सांगतायत। शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंवर टीका केली। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नुकताच आपल्या विकास कामांचा लेखाजोखा सांगणारे एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे। या कार्य अहवालामध्ये त्यांनी सांगितलेली कामं मी माझ्या खासदारकीच्या काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत। त्या कामांची प्रक्रिया पूर्ण होऊन ती कामं आता पूर्णत्वाला येत आहेत असेही ते म्हणाले। शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला। हे सगळं जग म्हणजे सगळा तमाशाचा सेट असतो तसं वाटतं। आपण लोकांना काही सांगितलं, काही डायलॉग मारले, कशा पद्धतीने डायलॉग मारले,
तर लोकांना खरं वाटेल. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी केलेली कामं गेले 2014 ते 2018 ह्या काळात केलेली कामाचं क्रेडिट ते आता सांगतात की मी केली. पुणे नाशिक रेल्वे असेल, पुणे नाशिक हायवे असेल, ही सगळी कामं मी आज नाही, जवळजवळ 2008 पासून खेड सिन्नरचा रस्ता म्हणजे चाकरपासून पुढचा जो रस्ता आहे आळेपाट्यापर्यंत आणि पुढं सिन्नरपर्यंत, ह्या रस्त्यासाठी केंद्रामध्ये भांडलो, लोकसभेमध्ये भांडलो, मंत्र्यांबरोबर भांडलो आणि 2008-2009 त्याला मला कुठेतरी डीपीआर करायला संधी मिळाली. तो डीपीआर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. 2013 त्याचं टेंडर निघालं आणि 2018 पर्यंत आपण सगळे बायपासेस आणि रस्ता पूर्ण केला. आज त्याच्या पुस्तकामध्ये दिले की त्याची कामं त्यांनी मंजूर केली. म्हणजे इतका खोटारडेपणा, बेमालूपणे लोकांना समजून सांगणं, त्यांना पटवून देणं की ही कामं जी केलेली नाही ती करून द्या, मी केली असं सांगणं, हा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. आता बातमी आहे भामाआसखेड धरणातून सोडण्यात आलेला उन्हाळी आवर्तन बंद केल्याची. खेड तालुक्यातील भामाआसखेड धरणातील आवर्तन तब्बल 28 दिवसानंतर बंद करण्यात आलं. या कालावधीत धरणातील पाणीसाठा 27% कमी झाला आहे. सलग 28 दिवस आवर्तन सुरू असल्यानं पश्चिम भागात पाण्याची भीषण टंचाईला सुरुवात झाली होती. धरणाच्या काही बुडीत भागात तर जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार दुष्काळजन्य परिस्थितीमुळे 20 मार्च पासून आलेगाव पागापासून पुढे असणारे 7 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले होते. त्यासाठी धरणाच्या ICPO मधून 1000 क्युसेक वेगाने हे पाणी सोडणे सुरू होते. आलेगाव पागापर्यंत असणारे भामाआसखेड उपविभागांतर्गत असलेले 18 बंधारे आणि पुढे खडकवासला पाटबंधारे विभागांतर्गत केटीचे 7 बंधारे या आवर्तनातून भरले जाणार होते. बरेच दिवस आवर्तन सुरू असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिक आणि या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी वर्ग यांच्या आक्रमक प्रतिक्रिया या आवर्तनाबाबत सुरू झाल्या होत्या. आता धरणातील आवर्तन बंद केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बातमी आहे पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या गुंडाच्या दहशतीची. पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडानं कोणत्याही प्रकारची कायदेशीर पूर्वपरवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला. विनोद संभाजी भिसे वय 28 राहणार हनुमानवाडी केळगाव असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचं नाव आहे. आळंदी परिसरातील केळगाव मधील हनुमानवाडी भागात सोमवारी सायंकाळी 6च्या सुमारास हातात लोखंडी कोयता घेऊन विनोद भिसे हा बेकायदेशीरपणे हवेत फिरवत होता. मी आळंदी मधला भाई आहे असं म्हणून लोकवस्तीमध्ये दहशत करून दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी विनोद भिसे याला अटक केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बातमी आहे चाकण शिक्रापूर रस्त्यावरील स्कूटी आणि ट्रकच्या अपघाताची. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात स्कूटीवरील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. नौसाद अन्सारी याचा या अपघातात मृत्यू झाला तर मोहम्मद अन्सारी वय 18 राहणार घाटकोपर मुंबई हा तरुण अपघातात जखमी झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालक हसन खान पठाण वय 31 याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत जखमी मोहम्मद अन्सारी याने फिर्याद दिली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास मोहितेवाडी गावच्या हद्दीत हॉटेल वैभव समोर ही घटना घडली. आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीकडे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंविषयी सातत्याने चर्चेत राहिलेली टीका म्हणजे गेले 4.5 वर्ष कोल्हेंचा मतदारसंघात न फिरकल्याची चर्चा. कोल्हे मतदारसंघात का फिरकले नाही याचं उत्तर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला. पण या मुद्द्यावरून कोल्हेंना चिमटीत पकडण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. एवढंच काय तर कोल्हे गावभेट दौऱ्यावर असताना बॅनरबाजीतून त्यांच्यावर उपरोधित टीकाही मतदार करत आहेत. मात्र या बॅनरबाजी मागे विरोधकांचं कुभांड असल्याचं ते भाषणातून सांगतायत. सध्या प्रचार दौऱ्यावर असलेल्या कोल्हेंना शिवाजीराव आढळराव पाटलांनी दत्तक घेतलेल्या करंदी गावच्या दौऱ्यात एका तरुणानं भर सभेत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तुमच्या खासदारकीच्या काळात तुम्ही आमच्या गावात किती वेळा आले, आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं, असा सवाल या तरुणाने कोल्हेंना थेट विचारला. पहिला सत्कार गावात आल्याबद्दल खूप खूप असा आभार तुमचं. आणि मला एक ग्रामस्थांना एक विनंती करायची तुमच्याविषयी
की बाबा तुम्ही 4.5 वर्ष झालात किंवा आता 5 वर्ष पूर्ण झालेत खासदार झालात, आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केले तेवढं आम्हाला सांगावा. या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. आता या प्रश्नावर कोल्हे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. या प्रश्नावर कोल्हेंनी काय उत्तर दिलं ते पहा. त्याबद्दल मनापासून आभार, पण पूर्ण ऐकून घ्यायची तयारी मात्र ठेवा. आणि जसा प्रश्न मला विचारता तसे ज्यांना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मतं मागायला जाणार आहात ना, त्यांनी 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. त्यांना पंतप्रधान आता मी बोलतोय, आता मी सगळी उत्तरं तुम्हाला देतो. माझी फक्त एवढी विनंती आहे की सगळी उत्तरं जरूर ऐकून घ्या, एवढीच विनंती. त्यानंतर खासदार कोल्हेंच्या मतदारसंघातील उपस्थितीवर आजवर अनेक टीका झाल्या आहेत आणि बऱ्याचदा त्यांचं समर्पक उत्तरही देण्याचा प्रयत्न खासदार कोल्हे यांच्याकडून करण्यात आला आहे. पण या मुद्द्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाने कोल्हेंना निरुत्तर केलं. गल्लीतल्या मुद्द्यावर त्यांनी दिल्लीतलं उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा केविलवाना प्रयत्न केला, हे मात्र खरं. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.